हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आ न्यू व्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहेत ना? तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे श्री क्षेत्र भीमाशंकर खेड. मागचे 2 भाग मी पाहिलेच असतील. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला कुठल्या लोकेशनमधून, कुठल्या रस्त्यातून डोंगर, दरी सगळे व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की आम्हाला आठवणी तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणूनच आम्ही ते जास्तीत जास्त रेकॉर्ड केलं. काही 10 मिनिटाचे, काही 15 मिनिटाचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये. तर अजूनसुद्धा आमचा प्रवास कंटिन्यू आहे मित्रांनो. कारण की आम्ही इतकं हळू थांबत, बसत, उठत, हसत, खेळत, सगळे व्ह्यू बघत, फोटोग्राफी करत आम्ही निघालोय. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट व्हिडिओ शूट करण्यामध्ये आम्ही इतकं मग्न होतो की बास. फोटो काढण्यामध्ये ते सगळे आठवणी आम्ही गोळा केलेले आहेत आणि यूट्यूबवरती आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मंदिराचा जो कळस आहे, भीमाशंकर मंदिर, त्याचं दर्शन आपल्याला नक्कीच भेटणार आहे. कारण की आतमध्ये कॅमेरा कुठंच अलाउड नाही आहे. इव्हन आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो ना, तिथं सुद्धा आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमार्फत मंदिराचं दर्शन नक्कीच भेटणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला पार्किंग कशी केली, आम्ही पार्किंगला किती गर्दी होती. आम्ही विकेंडमध्ये गेल्यामुळे ना खूप म्हणजे खूप गर्दी होती. आणि दुसरी गोष्ट, मंदिर एकदम असं खालच्या डोंगराच्या मध्ये आहे असं आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण पायऱ्या खाली उतरणं, 2 लेकरांना घेऊन आणि परत पायऱ्या उतरणं, पाळीमध्ये थांबणं, देवदर्शन करणं, फोटोग्राफी करणं, खूप चॅलेंजिंग होतं. पण मजा आली. माहिती आहे का, दरवेळेस तर आपण घरातच असतो. नोकरी, उद्योग, स्वयंपाक, पाणी, दररोजचं सकाळ, दररोजची रात्र, ह्याच्यात आपण गुंतलेलंच असतो. पण एकदा देवाने बोलवलं की देव आपल्याकडनं सगळं काही करून घेतो, हे माझी मम्मी सुद्धा म्हणते. आता आम्ही दरवेळेस आहे ना कुलदैवताला जातो. दरवर्षी आम्ही आमचे जे काही कुलदैवत आहे, तुळजाभवानी म्हणा, दावल मलिक, बिटलेची देवी, भैरवनाथ, खंडोबा, ज्यावेळेस आम्ही देवदर्शनाला जातो ना, सुरुवातीला इतकं त्रास होतं घरातून निघण्यापासून, आणि त्या देवदर्शनाने इतकं मस्त प्रसन्न वाटतं ना की बस. हे जे व्हिडिओ शूट केलं आहे, हे पूर्ण श्रुतिकाने व्हिडिओ शूट केलेलं आहे. अप्रतिम आणि अविस्मरणीय. तुम्ही बघू शकता झाडी, रोड, आता गावातील घरे, आणि आम्हाला तिथे खूप छान छान असे मस्त मस्त बंगलोज पाहायला भेटले. तिथे एखादा घनदाट झाड असेल तर त्याच्या खाली आराम करायला कोणाला नकोसं वाटतं. म्हणून आम्ही एका झाडाखाली थोडंसं आराम केलं, जेणेकरून गाडीसुद्धा थोडीशी थंड होते. तर आम्ही त्या एका झाडाखाली थांबलो होतो, थोडासा आराम केला. आणि जसं आपल्याला झाडाखाली जेवढं आरामाने जे शांतता मिळते ना, तसंच आपल्याला एखादं मंदिर जरी भेटलं तर नक्कीच आम्ही तिथे जायचो, दर्शन करायचो, थोडंसं आराम करायचो. आणि त्याने मला मंदिर भेटलं मस्त, त्याच्यासमोर जर एक छानसं मोठं पटांगण असेल तर तिथं नक्कीच थांबायचो. तर म्हणजे खेड घोडेगाव भीमाशंकर हा जो रोड आहे ना, हा असं गावाकडून असं जातो रस्ता, आणि तिथं आपल्याला गावाकडचं फील येतं. शेती पाहायला भेटतं, गुरांचा म्हणजे गाईचा गोठा पाहायला भेटतं, शेळी, वेगवेगळ्या प्रकारची गुरं, असे सगळं काही आपल्याला तिथं निसर्ग आणि गाव हे आपल्याला अनुभवता येतं. म्हणून जर आपल्याकडे वेळ जर असेल आणि आपल्याला निवांत जायचं असेल, निसर्ग पाहत जायचं असेल, गावाकडचं फील घ्यायचं असेल, तर खेड घोडेगाव भीमाशंकर रूटने आपण जाऊ शकतो. परंतु एक गोष्ट मला सांगायची आहे की आता तुम्ही हे जे रूट पाहताय, या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहे. याचा असा अर्थ आहे की हा रोड रात्रीच्या टायमाला योग्य नाही. म्हणजे 5 नंतर खरंच आपण इथून प्रवास करणं अयोग्य आहे. हे तुम्हाला खास करून मला या व्हिडिओमार्फत सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर रात्रीचा प्रवास जर करायचा असेल तर मंचर रोड हे सगळ्यात मस्त रोड आहे. हे इथं फक्त डे टाईममध्ये आपण जाऊ शकतो, गावाकडचं फील घेऊ शकतो. डोंगर, दरी, नदी, गाईचा गोठा, मंदिरे, हे इथं ह्या रोड थ्रू आपण फील करू शकतो. ओके.
तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला थोडंसं रोडची माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही काय तिथं अनुभवलं ते तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर चला आता आपण थोडंसं जाणून घेऊया श्री क्षेत्र भीमाशंकर बद्दल. श्री क्षेत्र भीमाशंकर. श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर गावात वसलेले एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराचे आहे आणि भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वाढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले असून मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे. पुण्यापासून भीमाशंकर मंदिर हे 110 किलोमीटर अंतरावर आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत आहे. या मंदिराच्या परिसरात दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचा प्रजाती आहेत. या मंदिरातून भीमा नदी उगम पावते. या मंदिरात कौशिक महामुनी यांनी तपस्या केली असे मानले जाते. तर आता आम्ही आलोय आंबेगावमध्ये आणि गर्दी वाढतच चालली. आता आम्हाला थोडंसं विचार करावं लागेल सारखं कार पार्किंगला जागा भेटेल का नाही. आता आम्ही पोचलो आहे भीमाशंकर इथे आणि आत्ता जस्ट कमान गेली तिथून हद्द चालू होते. त्याच्यामुळं ग्रामपंचायतचे जे 50 रुपये आहेत ते आपल्याला इथं द्यावं लागतील. तर कमीत कमी 8 ते 9 गाड्यानंतर मग आपला नंबर आहे. तर आता आपण ग्रामपंचायतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता इथून अजून एक 2 ते 3 किलोमीटर आहे मंदिर किंवा गाव यायला. तर बघायला गेलं तर आम्हाला 2 वाजले यायला. आम्हाला वाटलं लवकर सकाळी होऊन जाईल. 4च उठलोय आम्ही. अवघडच आहे. आज पॉसिबलच नव्हतं. मग आपल्याला लेण्याद्रीलाच लय वेळ लागला असता. आता इथून आपण खाली कधी पोहोचतो बाबू. तर त्यानुसार जर 5 वाजले तर लेण्याद्रीला नको ओझरला जाऊया डायरेक्ट. हो या. तिथं राहू आणि मग पोरांना संध्याकाळी तिथे गार्डन पण आहे खेळायला ओझरला. नाही तिथे ओझरला आहे ना. मला काय मत इथं आपलं दर्शन पटकन व्हाव आणि लगेच निघाव. ओझरला जाऊ डायरेक्ट. हे लाकडी कमान बघ किती छान आहे. लवकर बघ. ओझरला गेला ना खेळता येत आहे. जरा चहा पाणी होत आहे व्यवस्थित. तो क्लायमेट एन्जॉय करता येतं ना. माझं पण तेच मत आहे. लेण्याद्रीला सकाळी मस्त. हो 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 या. चला आता भीमाशंकर 5 किलोमीटर राहिलेलं आहे. 4.8 किलोमीटर चालेल. हे किती समोरच बसते. हे म्हणू मंकी बघ. म्हणू मंकी बघ लवकर. पिल्लू पण आहे बघ रस्त्यात बसले. हे मंकी हे बघ पण आलं. ते बघ तिकडे माग पिल्लू बघ. दीदीच्या तिकडून बघ माग ते पिल्लू. पिल्लू काय खायला. हे बघ. अरे माझ्या मोबाईल ने कनेक्ट. बघू शकता मंकी कसं ऊन खात मस्त थंडगार झाडाखाली बसलेलं आहे. अरे बापरे कधी. आणि खूप अशी गर्दी असं मला वाटतं. खूप छान असं दृश्य आहे. वातावरण पण खूप छान प्रसन्न आहे. तर बॅड लक
तर आता खूप गर्दी आहे आणि मेन पार्किंगला आता गर्दी आहे. मग आपल्याला पार्किंग झालं एकदा गाडी, मग तिथून आपल्याला टमटम असणार आहे, म्हणजे जे वडाप म्हणतो ना आपण तसं व्हॅन गाड्या आहेत, इको गाड्या आहेत. मग त्या गाडीने आपण जाणार आहे. नाही चालले ते पुढची गाडी हल्ल्याशिवाय नाही जाऊ शकत ना. किती हळू चालवायला ते बाबा. चल बाबा पटापट कोणत्या मागून बसायचं. एवढा हळू चालवायला आम्हाला पटकन पार्किंग मध्ये आजूबाजू शनिवार आहे. बिस्कुट नको आता केस दिदी. काय आलंय मंदिर जवळ. या ठिकाणी सारंगीची श्रुतिका वेणी घालते. तर तुम्ही बघू शकता सारंगी तर मस्त नटणार आहे आणि शंभू शंकराचं दर्शन घेणार आहे. आता इथं म्हणजे जास्त मोठं चॅलेंज म्हणजे आता आपण एकतर दुपारी आलो आणि दुसरी गोष्ट सुट्टीच्या दिवशी आलो, किंवा आता इथं आपल्याला जे प्रॉब्लेम फेस करणार आहे ते फेस करणार आपण पार्किंगचा. लकीली आपल्याला पार्किंग भेटली ना, खरंच खूप छान. आता आम्ही आलो भीमाशंकरमध्ये. तर गर्दी बघू शकता किती आहे. कुठे दिसतंय का आता 4-5 तास तरी लागेल आपल्याला दर्शनाला. हर हर शंभू. भरलेली लाईन आहे. तुला पण लावतात काका? थांब. अरे वा, त्रिशूळ लावले. अरे वा, मला पण लावले. तुला पण मस्त. शंभो. दिसतंय का म्हणू? छान रस्ते किया. असं खेळले की लेकरं मग बरं वाटतं आहे का नाही गम्मे? हा, थकवा निघून जाते. भीमा नदी उगम स्थान. पाय चप्पल काढतेस मग? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर.
ह्या नदीला पंढरपूर येथे चंद्रभागा नाव दिले आहे असे हे पवित्र ठिकाण. अरे वा वा वा, डोंगरावर चढले सारंगी. हळूहळू नको, बास बास, तेवढंच बास चिची. खूप छान असं दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर भीमा नदीचं जे उगमस्थान आहे त्याचंही दर्शन झालेलं आहे. तर मागं तुम्ही बघू शकता भीमाशंकरचं रस्ता आहे. आणि आता इथून आपण पुढे चाललो पुण्याच्या दिशेने. लोक येतात ना, तर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. त्याचबरोबर मम्मी पप्पालाही कळसाचं दर्शन करून दिलं. तर मम्मी पप्पाही बघितले, दर्शन घेतले. खूप छान. तर चला आता आपण निघूया पुण्याकडे. हे बघू शकता, आम्ही जरा हे सुद्धा खूप छान असा नजारा आहे. किती छान असं एकदम प्रसन्न वाटतं हा नजारा बघितला. सारंगी भीमाशंकरला येऊन कसं वाटलं तुम्हाला? श्रुतिका, छान वाटलं का नाही? मस्त असं दर्शन झालेलं आहे. आणि हां, थोडंसं दगदग झाली कारण की लेकरांना चालायचं नव्हतं, त्याच्यामुळे थोडं दगदग झाली, त्यांना आम्हाला घ्यावं लागलं, असं झालं. परंतु आम्हाला भीमा नदी उगमस्थानचं दर्शन खूप छान झालं, कळसाचं दर्शन छान झालं. तिथून पुढं आलेलो आहे आणि आता आपण पोखरी घाट आहे तिथं पोहोचलेलो आहे. येताना आपण पोखरी घाटने चाललेलो, आता पोखरी घाटने आता आपण डाऊन साईड चाललो आहे. तर आरामात गाडी चालवत जायचं आहे. आणि तुम्ही सनसेट बघू शकता, किती छान असा दिसतंय. हे पूर्ण असा डोंगर आहे, तिथं वर असं आम्ही गेलेलो होतो तिथे भीमाशंकरला. आणि आता इथून आपल्याला खाली जायचं आहे. तिथं खाली गाड्या दिसतात तुम्हाला थोडं पूर्ण घाट, पोखरी घाट म्हणतात त्याला. तर सनसेटमुळे ना खूप छान असं शांत वातावरण झालं. जरा दुपारी होतं तर थोडंसं रखरख झालं, पण काय हरकत नाही. देवदर्शन खूप छान झालेलं आहे.
त्या रूटनेच आपण चाललो आहे. आता आपण बॅक टू पुणे. झालंच तर आपण कवर करूया ओझर, लेण्याद्री. तर आता आम्ही बघितलो दिंभे डॅम. मंडळी, तर ही होती आपली तीर्थक्षेत्र भीमाशंकर फॅमिली ट्रिप. तर तुम्हाला तिन्ही भाग कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. हा होता शेवटचा भाग. तर आता इथून आम्ही निघालो श्री क्षेत्र ओझर इथे. तर चला आमच्यासोबत ओझरला. आणि चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच सांगा. तर स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.